लक्षात घ्या. आणि नुसतेच खतं टाकून उत्पादन वाढत नाहीये. नुसते खतं टाकून उत्पादन वाढत नाही, वरून तुमची जमीन खराब होती, ही गोष्ट लक्षात घ्या. त्यासाठी नुसते खतं टाकू नका. तुमच्या जमिनीमध्ये खतं जर टाकले तर त्या खताला विघटन करणारे जे बॅक्टेरिया आहेत, ते कोणते बॅक्टेरिया आहेत, कोणते खतं टाकले आणि कोणते बॅक्टेरिया आपल्याला टाकायचे आहेत, पिकाच्या वाढीची अवस्था, फुलधारणेची अवस्था, फळधारणेची अवस्था, दाना परिपक्वतेची अवस्था, मॅच्युरिटीची अवस्था काय आहे हे समजून खतं टाका. आणि ते खतं टाकल्यानंतर त्या खताचं विघटन करणारे कोणते बॅक्टेरिया आहेत ते बॅक्टेरिया पण टाका. म्हणजे तुम्हाला भरघोस आणि दर्जेदार उत्पादन तुमच्या शेतामध्ये मिळून जाईल. ही गोष्ट लक्षात घ्या. ह्या गोष्टी समजून सांगणारे शास्त्रज्ञ खूप कमी आहेत, खूप तज्ज्ञ कमी आहेत. शेतकरी मित्रांना ही माझी कळकळीची विनंती आहे की हा व्हिडिओ प्रत्येक शेतकऱ्यापर्यंत पोहोचला पाहिजे. ही तुमची जबाबदारी आहे. कारण शेतकरी जगला पाहिजे मित्रांनो. कारण शेतकरी जगला तरच आपण जगू. शेतकरी तरला तरच आपण तरू.